हाय गाईज, वेलकम माझी लाईट बंद झाली कारण चार्जिंग नव्हती. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज आता तुम्हाला परत माझ्या घरातले व्लॉग्स बघायला भेटणार आहेत. आज आहे मम्मीची सुट्टी. मी व्लॉग चालू केला आहे 4-5 वाजता, काहीतरी 4-5 वाजता. मी स्प्लिट्सला पगलू झाली आहे. मी पूर्ण टाईम स्प्लिट्सला बघत असते. आणि आता कारण एवढं लग्न बिग्न सर्व होतं, मी आजीकडे होती म्हणून मी खूप 3 एपिसोड मिस केलेले. ते मी पूर्ण लागोपाठ बघून एकदम संपवून टाकले. आणि बिग बॉस मला बघायला जरा पण मजा येत नाही आहे. सध्या खूप बोरिंग चालू आहे बिग बॉसमध्ये. आता पुढे काय होणार आहे मला नाही. मला तर वाटतं लास्टचेच एपिसोड मी बघणार आहे, कारण मला राधा पाटील आउट झाली. खूप दिवसानंतर माझ्या मम्मीला भेटा माझ्या ब्लॉगमध्ये बघा. आणि मम्मीला मी बोलली मॅगी आणता. मम्मीने थंडी भर मॅगी आणली आहे. दोस्तों ते कपडा ठेव आणि असं जेव्हा पीठ मळून ठेवतात ना, तर त्याच्यामध्ये असं करून ठेवायचं असतं. कुठे बघितलं सांगे मी इंस्टावर. नाही, ते आपल्या बाजूला राहायचे ना, त्यांनी ते एकदा पीठ मळून द्यायचं. त्यांनी बोललं गुजराती असेल. पार्सल आले बघ, 2 दिवस झाले. वा, आणि मला माहितीच नाही माझा पार्सल आलाय ते. मला पण लक्षात नाही सांगा. आता बघितलं मी, तुम्ही कुठे दिलं सांगते. 2 पार्सल आलेले आहेत गाईस. 3 आहेत, 3 पार्सल आहे. पहिलं तर हे खोलय. मम्मीने मला आता चाय पण आणून दिला. तेव्हा ब्लॉग चालू केला तर हे पण आणून दिला गाईस. खोलून दे मला ना. काय करून हे खोलून दे रे. मी बघत होती स्प्लिट्सविला, माय फेवरेट शो. काय भांडणच बघायची नसती त्यात. पण हे आता म्हणजे ह्याचं पण येते जेवणाचं सगळं सगळीकडे. ते करण कुंद्रा वगैरे. करण काय नाव आहे करण, ते लाफ्टर शेफ. हा, सगळं ते पण इकडचं तिकडे सिरियल ह्याच्यामधून त्याला पण होतं तिकडे. कंटाळा आला सगळं तेच फेसेस ना, सेम सगळं ह्याच्यामध्ये. जरा चेंज झालं पाहिजे ना. हा, त्यांना इथे घेतात तिकडे घेतात. आता त्यांचा एक शो झाला, परत त्यांना दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेतले. आता नवीन आले 150. हा, ते काय आहे आता ते ते नवीन आले. ते पण मला बघायचं चालू झालं ते. चालू झालं बिग बॉस. सगळे नवीन कॉन्टेस्टंट आहे. काय कंटेस्टंट आहेत त्याच्यामध्ये. मी मला पण विसरवून टाकलं. असं होतं आपल्याला पण, ते ब्लँक होऊन जातात आपण पण. आज एक खोले रहा है की नाही आहे दोस्त. हे काय हाय शॅम्पू असेल काहीतरी. अच्छा, ओके. ऑइल स्किन पॉलिश. अच्छा, मागे आले ते काय वॅसलीन वाले. नाही दुसरं आहे. स्क्रीनशॉट काढा आणि उलटा करून बघा गाईस. मिरर इमेज करून बघा, तुम्हाला हे सरळ दिसेल मग. हे वाला पण खोलून बघ. एवढे पार्सल आले. वाव, हे माझे सगळे कोलॅबचे आहेत बाय द वे. क्या होगा मेरी मम्मी खा. हे वाट्या बिट्या आलेत. ह्याच्यामध्ये असे डॉट आहेत. मागे एक हरवलं होतं ते हे ठेव व्यवस्थित. बॉय मागे हरवलं टॅन वॅनिश. वॅसलीनचं काय उलटा व्हॅनिश. वॅनिश बोलते वॅसलीन. लोशन आहे, टॅन लोशन. दिस बॉटल इज फिल्ड हाफ अँड हाफ इज एम्प्टी फॉर फ्लो ऑफ. कुठे आउटडोर वर आला की लावायला टॅन झालं की फेस. ओके. ब्रश. आयुष्यात बाजू लांब ठेव बाई. स्कूप. तिला दाखवून मग घेऊन बस. आणि हे पावडर आहे, हेअर चालत टॅन वॉनिश. हर्बल हेअर ऑइल. हेअर फॉल, डॅन्ड्रफ, प्रमोट्स हेअर ग्रोथ. ऑइल. हा, हे वाला ऑइल आहे. हे टॅन रिमुव्हिंगचं आहे. हा, हे वाला हेअर ग्रोथ. हे हेअर ग्रोथसाठी पाठवलंय. ऑइल आहे हा. हेअर ग्रोथ. आता हे आताच लावणार. तसं पण मी केस धुणार होती आज, तर मी आज हे लावते. आणि मग तुम्हाला तर मी सांगेनच हॉनेस्ट रिव्ह्यू देईन एकदम. ओ वा मम्मा, कोम करायचे ते एकदम लूजला लागेल हे. नाही, सणामध्ये लावते ना ते. डॅन्ड्रफ आणि हेअरफॉल. सध्या माझा हेअरफॉल पण चालू आहे आणि डॅन्ड्रफ पण चालू आहे. तर बघूया डॅन्ड्रफचं काय सीन. ह्याच्यात नाही दिसत आहे, पण असं घर खाली पडतोय. मस्त हे लावेन मी आज. ह्याच्यामध्ये काय आहे, मी ते शॉक झाली आहे की उसमें क्या है अभी. बॉटल आहे खाली येतात. ऑइल टाकायचं. ऍप्लिकेटर आहे. मी का आज दिलंय 2-2. हर्बल हेअर ऑइल हेल्प्स रिड्यूस हेअर फॉल, डॅन्ड्रफ अँड प्रमोट्स हेअर ग्रोथ. इझी टू यूज.
अच्छा ती बॉटल आहे वाटतं हे त्यात तेल टाकायचं, application मग ही हे मला कसं आहे. हे बघ ना याच्यामधनं येणार बाहेर. हा, ते तर तुला मी पहिलाच बोलली, ते सगळ्यांमध्ये मी लावते असं ऑइल आणि नंतर मी हेअर वॉश करते. नाशीचं शॅम्पू आणलाय मी आणि कंडिशनर. वाव फायनली 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 हे मम्मीने सलॉनमधनं आणले तर ह्याचे जरा वेगळे आहेत हे असेच ऑनलाईन लगेच भेटत नाही ना. नाशी चांगलं प्रोडक्ट माहिती आहे माहिती आहे ना, मला. पॅरिन सल्फेट ही प्रोडक्ट यूज करा तुम्ही सुद्धा. नाशी बेस्ट प्रोडक्ट आहे हेअरसाठी. मोरक्कन नाशी, मोरक्कनपेक्षा नाशी. हां मोरक्कन एक्सपेन्सिव्ह आहे खूप, पण मम्मी त्याच्यापेक्षा आणायची पण रिझल्ट जास्त. मोरकांचे शॅम्पू कंडिशनर मास्क 5-5 Serum. हजाराचे आहेत. सिरम बेस्ट आहे त्याचा. सिरम आम्हाला पण आवडतं एवढंच येतं 5,000 हा नाही, मोठी बघ, छोटी 1.5 हजाराची आहे. 1,500 नाही एवढंच मोठी 5 हजाराची. पण चांगलं आहे 3.5 हजाराची. 5 हजाराची. सलॉनमध्ये त्याचा एक बूंद पण यूज केला की एक्स्ट्रा चार्ज. की मोरकांचा सिरम लावलाय त्याच्यावर पैसे चार्ज करा. आम्ही नाही करायचं. आम्ही बँड्रावाले ना बँड्रावाले लोकांना तसं पण उठल्यावर त्या लोकांना फरक नाही पडत एवढे त्यांच्याकडे माल मटेत. हे बघ, चहा गरम गरम हा कर. कचरा असा ठेवणार बाहेर. स्पेस. हम्म. ती तुझी मैत्रीण जा आणि बेड जा आणि ते बघून चेक करून ये सोफा आणि सो आता थोड्या वेळाने परत व्लॉग चालू होईल. पुढचं काय आहे ते तुम्हाला थोडं तसं थोडं समजेल. ठेवा ऍप्लिकेटरमध्ये टाकून. हां, आताच लावेन मी. आता मी स्प्लिट्सला बघते स्प्लिट्सला बघत आयुष्यपासून लावून ठेवायचं सगळं. ऑब्विसली. सो आता मी मस्त केसांना तेल लावलं आहे रगडून, जे तुम्ही बघू शकता. मी रूट्सला जास्त लावलं आहे आणि माझ्या पूर्ण केसांना कमी लावलं आहे. तर तुम्ही लोक पण तुमच्या हेअर्सला जेव्हा पण केसांना जेव्हा पण तेल लावणार तेव्हा नाईटलाच लावायचं प्रिफर करा आणि बाहेर तेल लावून बाहेर जायचं अवॉइड करा. कारण मला असं वाटतं की आपण तेल लावून जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा आपली केस जास्त खराब होतात, जास्त डस्ट येऊन चिपकतो आपल्या केसांना आणि ते आय थिंक इफेक्ट करत असेल. कारण आपल्या स्कॅल्पवर जर कचरा जमा झाला बाहेरचा तो पण एवढा घाण, तर म्हणून डॅन्ड्रफ किंवा हेअरफॉल वगैरे सर्व होऊ शकतं हे मला वाटतं. हे तर मी आता हा तेल लावलं तर आहे. ह्याचा स्मेल थोडा स्ट्रॉंग आहे पण मला असं थंड वाटतं आहे, चांगलं वाटतं आहे. थोबड्यावर केसांमध्ये आतमध्ये असं चांगलं वाटतं आहे. आणि मी माझ्या थोडंसं एंड्सला लावलं कारण खूप जास्त फ्रीझी झालेले केस माझी, जी की आहेत कलरमुळे. आणि तुम्ही मला जरा सांगा, जरा मला एक प्रश्न पडला आहे की मी माझ्या केसांना ॲश कलर करू की नको करू. मला तनू पण बोलली की आदिती हेअर कलर ट्राय कर ॲशमध्ये. सो मला असं वाटतं आहे मी केलं पाहिजे. खूप जास्त गोल्डन ब्लॉन्ड हेअर्समध्ये कलर आहे माझ्या अँड रेड टिंच थोडासा आहे केसांमध्ये पहिल्याचा रेड, कारण मी खूप वेळा रेड कलर केला आहे. आणि मला एक असं पर्सनली वाटतं की रेड आणि व्हायलेट माझ्यावरती जास्त सूट होतं. तर तुम्ही लोक दोघांपैकी मला एक सांगा काय कलर करू मी, कारण मी आता बोर होते आणि माझं एकच आहे की मला माझ्या केसांना कलर करायला खूप आवडतं. मग ते किती पण डॅमेज होते ते मी मॅनेज करेन बरोबर, अशी थिंकिंग आहे माझी. भगवानने साईन दे दिया मत कर. ठीक आहे आता मम्मी खाली गेली आहे. मम्मीला बोलली मी की काहीतरी बघ खायला आण, जर तू आणत असशील तर चांगलीच गोष्ट आहे. पण आता बघूया ते. आणि तुम्ही जरा मला सांगा तुम्ही लोक बोर होत आहेत का या अशा व्लॉग्समुळे. सो मी काहीतरी दुसरं ट्राय करू, जसं की माझ्या फ्रेंड्सला भेटायला किंवा त्यांच्यासोबत काहीतरी असं डे आउट बाहेरचा. तुम्हाला कसे टाईपचे व्हिडिओज बघायला आवडणार आहेत मला थोडंसं प्लीज सांगा. जर तुम्हाला Q&A वाला व्हिडिओ पाहिजे तर त्याच्यासाठी पण तुम्ही क्वेश्चन्स या खाली मला देऊ शकतात. आणि जर मला असं वाटलं की हां तुम्ही लोकांनी जरा चांगले प्रश्न विचारले त्या टायमाला तर जाऊन मी तो व्हिडिओ बनवेन. ओके. आणि मी इन्स्टावर पण स्टोरी टाकते तोपर्यंत तर जाईन ती स्टोरी. आय थिंक मग मी हायलाईट्समध्ये ठेवू शकते. सो बघूया आता काय ते. सो गाईज आता मी पण माझा थोबाड धुणार आहे त्याच्यावणी. आणि हे एवढं घेतलंय अगं मी कधीशी शोधते माझं ते मोबाईलच्या पाठचं म्हणून कुठे पण नाही भेटतच ठेवायचं. नाहीये. मी आता जस्ट बघा क्लिन्झर केलंय. मम्मा मला राईस वॉटरचे प्रोडक्ट्स पाहिजे यार. राईस टोनर घेणार आहे मी आता. घे ॲड टू कार्ट करून ठेवलेत नायकामध्ये. खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, ते एकदाच आता मागवणार आहे मी. मागो पटकन मागो म्हणजे मला कामाला येतील. आणि आता अभी जस्ट अपन अपना थोबाड़ धो के आए हैं और ये देख सकते हो तुम मेरे मुंह पे कैसा वाट लग गया है मेरे मुंह का. आणि आता मम्मी हे मिक्सर हे मस्त मिक्सी मध्ये करणार आहे. हे
आणि हे मी सिरम बनवलेलं आहे जेल असं पकडणार जेल कन्सिस्टन्सीमध्ये. जे तुमच्या स्किनला एजिंग स्किनसाठी, प्री मॅच्युअर स्किनसाठी आहे, शेंबूड. मॅच्युअर स्किनसाठी, फॉर एजिंग, फाईन लाईन अँड रिंकलसाठी आणि फेस टायटनिंगसाठी मी हे सिरम ह्याच्यामध्ये विटामिन ई कॅप्सूल ऍड करणार आहे आणि हे स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि एव्हरी नाईट ॲज आणि विकणार आहे. यूज करणार आहे माझ्या फेससाठी. आम्ही दोघं बिना आयब्रोजचे बघा जरा कसे वाटतोय. हे ना मला वाटते वाटते. हे थोडंसं पहिलं हे करता. काय मस्त क्लिअरिटी आहे यार मम्मीच्या फोनची. आणि माझी बघा सडलेली आहे. फोन अपडेट करने का टाइम आ गया है क्या दोस्तों? फिर मेरे को थोड़ा और चलाने का है उसको. सो देखते हैं क्या होता है मेरे साथ आगे. बने रहिए मेरे आगे के व्लॉग में. आणि माझ्याकडे हे 2 बॉटल्स आहे जे मी कॅरी करून ठेवले होते. पहिलाच मला माहिती होतं की मला बनवायचं आहे, सो वेळ मिळत नव्हता म्हणून मी बनवत नव्हती. आता हे खाली एम्प्टी बॉटल्समध्ये मी हे सिरम बनवून ठेवणार आहे, फ्रीजमध्ये स्टोरेज करून ठेवणार आहे. बारीक बारीक हात. शेंबूड गाईज, मोनूचा शेंबूड. आता ह्याच्यामध्ये मम्मी असं काय ना काय पहिल्यापासून लावत असते. म्हणून आम्ही पण लावतो. दाखव. दाखवतेच आहे. तू कर ग. हे विटामिन ई कॅप्सूल आहे, ह्याच्याने मी काय होतं? ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे स्किनसाठी बेस्ट आहे. तुमची स्किन जर अनइवन असेल, थोडंसं पिगमेंटेशन्स असेल, हा तर हे त्याच्यासाठी बेस्ट कॅप्सूल आहे विटामिन ई मला आज कॅप्सूल. सांगते. आणि हे तुम्ही खाऊ सुद्धा शकता हा, पाण्यामध्ये. हे तुम्ही खाऊ सुद्धा शकता. दोनदा फिर से वही मिस्टेक रिटेक. हे तुम्ही पाण्यामध्ये घेऊ शकता, कन्झ्युम करू शकता तुम्ही. हे Cut. ही टॅबलेट तुम्ही विटामिन ई कॅप्सूल कन्झ्युम करू शकता विथ वॉटर, बियर सोबत. बियर सोबत पण. आता मेरी मम्मी का थिंकिंग है दोस्तों. पण तुम्हाला काय झालं तर हमारे पे नहीं आना चाहिए वो सब. बस की आता लाव की मला पटापटा. अंड खळवा आता कसं लावेन तुला माहिती. ह्याच्यात तो मास्क अप्लाय करायचा आहे. म्हणजे हे ना, हे पहिला मी स्किनवरती अप्लाय करणार आहे. गरम गरम आहे. बॉईल केलं ना. आणि त्याच्यानंतर मी जो मिक्सरमध्ये आता जी मी पेस्ट करणार आहे ती मी ह्याच्यावरती पेस्ट ती अप्लाय करणार आहे, जेणेकरून हे जे मी आता अप्लाय करते हे आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व होणार. जसं विटामिन सी सिरम जसं आपण फेशियल वगैरे करतो तर आपण पहिला सिरम लावतो, त्याच्यानंतर आपण मसाज वगैरे स्टार्ट करतो, जेणेकरून ते सिरम जे आहे ते पेनिट्रेट झालं पाहिजे आपल्या स्किनमध्ये. आता तुम्ही जी स्किन बघा नंतर थोड्या वेळाने, मास्क लावल्याच्या नंतर बघा त्याचा इफेक्ट. आता हे चांगलं पॅनिट्रेशन होईल हिच्या फेसमध्ये, कारण का हिचे बघा हे लॅशेस आहे ना एकदम लावून ना मस्कारा एकदम स्टिफ झाले तिचे लॅशेस. एवढं पण मस्कारा नाही लावायचा ना, कमी लावायचं जरा. आता आपण तुम्हाला ह्या फेसवरती रिझल्ट दाखवणार आहे. आताच किती मस्त वाटतंय. अशी स्किन पाहिजे मला, ग्लोईंग एकदम. ग्लास स्किन तुम्हाला हवी तर तुम्ही सुद्धा हे घरी नक्की ट्राय करा. माझा फेस बघा इथून किती छान वाटतं आणि इथून मी कधी हा फेसने कधी फोटो नाही काढत. मी हर टाइम या फेसनेच फोटो काढते आणि याच साईड हाच प्रोफाईल असतो माझा हर टाइम. तुम्ही लोक हर टाइम बघत असेल मी थोडीशी अशीच असते, व्लॉग मध्ये पण फोटो मध्ये पण सगळ्यामध्ये. ये मम्मी का क्या करूं. ग्लो देख रहे हैं दोस्तों और पसारा भी. मम्मा एवढे शब्द स्पष्ट नको बोलूस यार, एकदम मराठीवाले नॉर्मल बोल यार. हे तुम्हाला असं थोडंसं त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण विटामिन ई कॅप्सूल ऍड केलेलीच आहे. आणि हे तुम्ही डब्यामध्ये भरून छोटीशी डब्बीमध्ये तुम्ही स्टोर करू शकता आणि एव्हरी नाईट हे तुम्ही ऍज अ अँटी एजिंग सिरम म्हणून तुम्ही यूज करू शकता. मी मस्त मम्मीच्या फोन मध्ये खेळते इथे. आता हे बघा कसं, बघा 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 गाईस. सो हे आपलं सिरम रेडी आहे. आता हे तुम्हाला तोंडाला लावणार आहे. हे आपलं सिरम रेडी आहे, ज्यामध्ये आपण विटामिन ई कॅप्सूल ऍड केलेलं आहे आणि हे आता मी स्टोरेज करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे, स्टोर करून.
चला. सी कोरियन लाईक ग्लास टी. अरे बापरे, आज काय खरं नाही. हे असंच लावू शकतो आपण. ह्याच्यावरच लावायचं. मी जे लावलंय हा नाही ते वाला मास्क लावायचं. हे सिरम बनवलंय मी, अँटी एजिंग सिरम. आता आपण हे जे बारीक मिक्सरमध्ये पेस्ट तयार केली आहे ना, आणि हे जे मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं जे जेल कन्सिस्टन्सीमध्ये दाखवलं होतं त्याच्यामध्ये हे थोडंसं ऍड करायचं आहे. हे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार केली. आता हे बघता तुम्ही जेल टाईप हे शेंबूट दाखवते. हा. म्हणजे मम्मीने वेगळं वेगळं आणि हे आता सुकतंय आणि स्किन खरंच चांगली वाटते मला खूप. याचा एकदम सगळ्यात जास्त इफेक्ट आहे चांगला बघा. ह्याचा मास्कचा झोप चल जाऊ. असंच लाव ना. मग भूक लागली. हे खाऊ नको, खाऊ शकतो हे पण दही टाकून. जेवण बनवायचं सोडलंय माझ्या मम्मीने आणि माझं स्किन केअर करत चालले. वाजले 10 साडेदहा वाजून गेले. जेवण घरी नाही बनलंय पण स्किन केअर आमच्या दोघांचा एकदम जोरात चाललाय. जेवणासाठी मला फक्त वेळ नाही सर्व मिळत ना. जेवणासाठी फक्त सर्व बाहेर काढून ठेवलंय पण बनवलं नाही. आता बघ, रोज जॉबवर असं टाइम नाही मिळत. आज टाइम आहे तर मी जरा म्हणून बोलणी करून घेते जरा. म्हणून चला. उपाशी ठेवा चला सर्वांना. झोपा. लाईट चालू आहे वॉशरूमची. तुम्ही सुद्धा हा मास्क घरी नक्की ट्राय करा. खूप इफेक्टिव्ह आहे हा. बाहेरून काय काय केलंय ते तर सांग. महागाचे प्रोडक्ट लावण्यापेक्षा हे बेस्ट रेमेडी आहे. होम पण रेमेडी. काय काय टाकलं त्याच्यात ते तर सांग. राईस कसं आहे बनवलं? आणि फ्लेक्सी जे आहे तुम्ही थोडं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. आहे नको करू पुढे पुढे पटकन बोल. आणि त्यानंतर तुम्हाला बॉईल करायचं आहे. चांगलं बॉईल म्हणजे राईस थोडंसं शिजला पाहिजे. त्याच्यानंतर मध्ये त्याचं जेली फॉर्म असतं ते थोडंसं साईडला काढा आणि बाकीची तुम्ही पेस्ट बनवा आणि त्याच्यामध्ये विटामिन जी साईडला काढून ठेवलेलं जे सिरम टाईप त्यामध्ये तुम्ही विटामिन ई कॅप्सूल टाका आणि अशी पेस्ट तुम्ही रेडी करा आणि तुम्ही फेसला ॲज अ अँटी एजिंग मास्क तुम्ही बनवून घरी लावू शकता. लाईक बोटॉक्स ट्रीटमेंट. बॉटॉक्स स्टेटमेंट. बोटॉक्स ट्रीटमेंट. हा चला. सो आता आम्ही हे धुतल्यानंतर तुम्हाला आम्ही आमची स्किन दाखवणार. हे बरं. असं निघेल. हा हा असं. मला सांगू नको पडेल. पडेल आधी ती झोपावंच लागेल. झोपावंच लागेल तुला. तुला असंच लावते मी थोडं. केस जरा मागे कर ना. हे केस तर मागे कर. केसाला पण लागेल. नाक बघ कसं शाईन करेल आता. गाईस हे लावून मी येते. हे भगवान. आलं माझं बाळ आलं. माझं बाळ आलं. हा चल आता मी चल, लावते. मी खोलते. पाडशील ते. ठीक आहे. माहित नाही इश्यूचं की कोण आहे पण ठीक आहे. सुसू. ती पळतच येते आणि तिला मुताला काय झालं असं. पण ती काय रोज व्लॉग नाही बघत. तिच्याकडे एवढा टाइम नाही की ते माझ्या व्लॉग बघणार आहे. ही इशू नाही घाबरते. आलं मला पण. हा मेकअप बघा गाईस मेकअप ट्रॅव्हलिंगमुळे. अरे बाबा बस स्कार्फ लावायचा ट्रॅव्हल करताना. कसे फोडे आले आणि कशी ड्राय शेट शेट. हे बघ आल्या आल्या परेशान करते ही पोरगी. सर्व तेहेस नेहेस करून टाकते अक्का. फायदा ते मी बघितलं ते माझं आहे ना. माझं आहे, आहे. मी मी बनवलंय. हे एकदा मी पण आणि आयशूचा नवीन फोन आणि हे पण एकदा मी पण बनवलं. फायनली आला आयुष्यकडे. आयशूकडे पण आता फायनली आयफोन आलेला आहे आणि मुतून घ्या पहिलं. मुतून घ्या पहिला. जाऊन मुतून घ्या पहिला. आणि मम्मीने पण लावलेलं आहे आता. आणि मम्मीचं जे मागे स्टिक करायचं होतं ते मम्मीने कुठेतरी हरवून टाकलंय. कितना शाना है. मला जास्त चांगलं लावलंय. हे मी सिरम लावले. आणि मला नाही लावलं ते. नाही सिरम लावलं ना पहिला ते वालं बिफोर पॅनिट्रेशन साठी. आणि आता मास्क लावते मी. डोळे लाल झालेत बघ असे तुझे. शेमुडाला पण लागल ना. मास्क कसं निघतो. ओ शिट. आणि मी बघ बघ पाक 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 करते. मला बोल ना मग तसं. स्कर्टिंग मास्क आहे हा. स्कर्टिंग मास्क.
हा स्कल्पिंग मास्क आहे. तुमच्या फेसला ते वालंच गाणं माझ्या डोक्यात मस्त चाललंय. स्कल्प लुक देणार तुम्हाला. सो माझं हे पूर्ण मास्क आता टाईट झाले आणि असं टाकली वाटतंय बनवलंय. हो हो हे ठेवे ना हे फ्रीज सीरम. मध्ये आता तू. फ्रीज मध्ये बाहेरच होणार हे. फ्रीज मध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण ते गाढ होईल एकदम. आणि ह्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं ते फ्रीज मध्ये बेटर आहे. हा आणि विटामिन ई कॅप्सूल आणि थोडंसं फ्यू ड्रॉप बदाम ऑइल. अगर तुमच्याकडे ग्लिसरीन असेल ते पण तुम्ही थोडंसं ऍड करू शकता फॉर ग्लास स्किन, कोरियन स्किन. आणि हे पुन्हा असं हे झालंय माझं. माझ्या डोळ्यावरनं तुम्हाला समजत असेल मी किती नशेमध्ये वाटते. आणि असं वाटतं कोणतरी गळा पकडलाय पण ठीक आहे. आहे ना ऑइल टाकलेलं तर खाऊन टाक. मी एक खाल्ली मगाशी. असं खा. पाणी पियायचं. पाणी पी. खरं खायचं हे? हा, मग मी खाते कधीतरी. खूप दिवस झाले खाल्लं नाहीये मी. गिळती कॅप्सूल. आयुष्य अजून ये तो मैंने खा लिया. अभी इसका क्या होने वाला है मेरे को नहीं पता. नहीं हे मी माझ्या फोन मधनं शूट करते. So we are applying Botox mask for our skin. For fine line, wrinkle, for Korean glass skin. You can also apply your face. मम्मी चुप. मम्मी चुप. You can also मम्मा apply चुप. on your face. And don't talk. मम्मी रिंकल्स येतील मला. Don't talk मम्मी चुप. after apply this mask. Okay, guys. Goodbye. बघ किती सॉफ्ट आणि सफल झालं. एकदम प्लम्पी. चालू आहे माझं डोकं खराब होतंय. जेवा जेवा जेवा.